नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर 24/7. तो पहिले तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे जानेवारी 2026, नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि आम्ही चाललो आहोत एका नवीन ट्रॅव्हलिंग पिकनिक म्हणा किंवा बर्थडेची पिकनिक आहे. ॲक्च्युअली सायलीचा बर्थडे आहे, सो आम्ही सेलिब्रेट करायला चाललो आहोत हरिहरेश्वरला. तो हरिहरेश्वर हे ठिकाण प्रसिद्ध आहे तिथल्या समुद्रकिनारी असलेल्या शंकराच्या मंदिरासाठी आणि त्याचप्रकारे तिथे एका विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे 2 डोंगरांमध्ये एक फट आहे, ज्यातनं जाऊन तुम्ही त्या एका डोंगराला समुद्रातून प्रदक्षिणा मारू शकतात. फक्त असंच आहे की काहीतरी त्याचा सर्टन टाईम आहे. ओहोटीच्या वेळेस जावं लागतं, भरतीच्या वेळेस तिथे पाणी येतं, सो तो टाईम तिथे म्हणजे जायला अलाउड नसतं. लेट्स सी आपण तिकडे जाऊन बघू असं काय टाईम स्लॉट असेल तर. तर हरिहरेश्वरचा प्लॅन बनवण्याचं एकच कारण होतं, की वाढदिवस आहे. इन जनरली आपण सगळीकडे नॉर्मल वेळेस पिकनिकला जातो तेव्हा सेलिब्रेट करतोच, वेगवेगळ्या गोष्टी खाऊन वगैरे. तर म्हटलं वाढदिवस आहे तर चांगला देवाच्या ठिकाणी जाऊया आणि सेलिब्रेट करूया. आणि दर्शन वगैरे घेऊन आपण नॉनव्हेज तिकडचं लोकल फूड तर खाऊयाच. तर चला जाऊया. पॅकिंग ऑलमोस्ट झालेली आहे, गाडीत लोड झाली आहे, साफसफाई झाली. निघायला थोडा बराच वेळ आहे. आता वाजले सकाळचे 1 समथिंग आणि आम्ही संध्याकाळी निघणार आहे. सो प्लॅन असा आहे की संध्याकाळी निघून आपण हरिहरेश्वरला जायचं रात्री आणि नंतर कारमध्येच झोपून वगैरे आराम करायचा आणि नंतर आपलं चेक इन समथिंग 11-12 वाजता आहे ममता होमस्टेमध्ये. सो सकाळचा पिरियड जो असेल तो बीचवर जाऊन टाइमपास करायचा आणि मग चेक इन करायचं. तर चला बघूया कसं होतंय. आणि हरिहरेश्वर सिलेक्ट करण्याचं कारण हे आहे की आत्तापर्यंत अलिबाग नागाव पासून काशीद, रेवदंडा हे सगळे बीच करत करत आम्ही श्रीवर्धन पर्यंत पोहोचलो होतो. तो आता श्रीवर्धनच्या पुढे जायचं म्हणून आम्ही हा बीच सिलेक्ट केलाय. सो चला बघूया, तयार वगैरे होऊ आणि मग निघूया. चला बाय, भेटू संध्याकाळी. ओपन करूया आपला गुगल मॅप, ज्याच्या भरोशावर आपण जाणार आहोत, कारण आजकाल तोच एक सोबती राहिलाय. आणि मला इथून दाखवता आहे, आता मी सर्च करतो. माझं होम लोकेशन मी याच्यात सेव्ह केलेलं आहे, सो मला फक्त डेस्टिनेशन टाकायचं आहे आणि डायरेक्शन आणि स्टार्टिंग लोकेशन होम. तर फाइंडिंग बेस्ट रूट आणि स्लो नेटवर्क. तर मला 196 किलोमीटरचा रूट दाखवतोय, 5 तास 37 मिनिटांसाठी. आणि टोल चार्जेस अराउंड 40 रुपये दाखवत आहेत. ॲक्च्युली जर मी झूम इन करेल तर बघू शकतात, कल्याणवरून निघाल्यावर हा डोंबिवली, पलावा सिटी आणि शे फाट्याला अवॉइड करतोय. हा जातो आपल्या डोंबिवलीवरनं, कल्याणच्या चक्की नाक्यावरनं आतमध्ये घेऊन नेतिवलीवरनं जो मलंग रोडचा रस्ता आहे तिथून घेऊन जाईल आणि मग बॅक साईडनी तसा तळोजा MIDCतनं हा परत मेन रोडला कनेक्ट करेल. जेणेकरून आपण डायरेक्ट तिथून आपल्या पनवेल मार्गे वगैरे बहुतेक जाणार असतो. येस, पनवेल मार्गे जाणार आहोत. तर असा रूट आहे, आपल्याला दाखवतो आहे. 5 तास 37 मिनिटं, 196 किलोमीटर. पण याच्यात आपले ब्रेक सुद्धा ॲड होतील, बऱ्याच गोष्टी ॲड होतील. तर चलूया आता आणि बघू किती वेळ लागतोय. आता वाजले 4:30, नाही 4:50 झालेत. 5ला निघायचं होतं, पण अजून थोड्याशा गोष्टी राहिल्यात आमच्या. तर चला भेटूया परत निघताना आता. चला बाय. पण आता चाललो आहोत ठाकुर्ली मधला. मॅपने आपल्याला गाईड केला आहे 90 फीट रोड वरून डोंबिवली आणि मग तिकडून परत तो मेन जो हायवे तिकडेच घेऊन जाणार. सो मेट्रो मॉल आणि त्याच्या आजूबाजूला मेट्रोची कामं आता चालू आहेत आणि संध्याकाळी तिथे भयानक ट्रॅफिक होते दोन्ही लेनला जाणाऱ्या किंवा येणाऱ्या. त्यामुळे आपल्याला मॅपने आतून इथून रोड दाखवलाय. सो हा 90 फीट रोड आहे, जो चोळे गावाच्या आधीकडून लेफ्ट होऊन डोंबिवलीच्या MIDC सॉर्ट ऑफ एरियात जाईल. तर चला जाऊया आता, आपण मॅपलाच फॉलो करूया आणि बघू किती वेळ लागतोय पोहोचायला आणि कसं कुठे पोहोचतोय. ऍक्च्युली शिळफाट्याला पण घेऊन जाणारच नव्हता, मधला रोड जसं मी म्हटलं तिकडनं जाईल तळोजावरनं. तर चला बघूया कसं जातोय रस्ता. आता वाजले आहेत 1:23 आणि आम्ही पोहोचलो आहोत हरिहरेश्वर इथे. सो टोटल 198 किलोमीटर चाललो, 198.9.
एवढे किलोमीटर आम्ही चाललो आहोत. बघू. आणि हे ॲज पर MID एवढा मायलेज दाखवतो आहे. सो 21.1, 19.5, 21.7. आणि हे शॉर्ट डिस्टन्सवर जेव्हा गाडी थांबली तेव्हा 4.8 आणि 4.6 ओव्हरऑल ॲव्हरेज आहे. आयलँड पासून इथपर्यंतचा 20.2 मिक्स ॲव्हरेज आहे. घाट पण लागले इकडे. माणगाव पासून आत आल्यानंतर बरेच छोटे छोटे घाट लागतात. तर आता आलो इथे पोहोचलोय. बघू आता रेस्ट करू आणि मग उद्या सकाळी उठून जाऊ बीचवर आणि त्यानंतर मंदिरात वगैरे. तर चला भेटू उद्या. बाय. बीचवर आली आहे शाळेंची पिकनिक. मुलं चालली सगळी घरी आणि आम्ही आमचा अजून चाललाय आराम. हा इथे झोपलाय गाडीत आणि आम्ही आमचं ब्रेकफास्ट अंडा भुर्जी मागवली आहे सकाळी सकाळी फ्रायडे. आता बघूया. नाही ना राहून द्या वगैरे. या समोरच्या शॉप मधनं मागवली आहे. काकूंनी इथेच आणून दिली ताईंनी. आता इथं आम्ही ब्रेकफास्ट करू आणि मग बघूया बीचवर जायचं काय करायचं. नाश्ता करून आता आम्ही निघालो आहोत बीचवर जायला. पण त्यापूर्वी इथे काही सूचना आहेत ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या मी तुम्हाला दाखवतो. सो ग्रामपंचायत हरिहरेश्वरच्या ह्या काही सूचना आहेत. पर्यटकांसाठी भाविकांसाठी सूचना करण्यात येते की समुद्रकिनारी पोहण्यास जाताना पाण्याच्या पातळीचा अंदाज घ्यावा. तसेच प्रदक्षिणा मार्गावर खडक किनारी जाताना मोठ्या लाटा निर्माण होत असल्याने सावधानता बाळगावी. समुद्रकिनारी व प्रदक्षिणा मार्गावर जाण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या सूचनेचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीसाठी काही नंबर दिले आहेत. तर प्रदक्षिणा मारायला आपण अजून तरी जाणार नाही आहोत. आत्ताच आम्ही नाश्ता जिथे केला त्या समोरच्या स्टॉलवर त्यांना विचारलं तर ते बोलले की साधारण 1 तास जाईल पाणी उतरायला. इथे गाडी पार्क आहे आणि स्पंदन अजून झोपलाय. त्यानंतर आपण जाऊ शकतो. पण आपल्याला आंघोळ वगैरे करायची आहे, मंदिरात जायचं आहे. दुपारी गेलं तरी चालेल. तर इकडे आम्ही बसलोय आता आणि टाइमपास चाललाय. फुल कार कॅम्पिंग वाला फील आहे. नाश्ता पण इथेच बसून केला. फक्त टेंट टाकायची कमी आहे गाडीला. टेंट असतं ते पण झालं असतं. टेंट म्हणजे एक पुढे जो छज्जा टाईप येतो काय त्याला रूफ काय बरंच काय बोलतात त्यांच्या बाजूला. तर चला जाऊया बीचवर आता आणि मग भिजूया, मजा करू आणि मग बघू मंदिरात कसं जायचं. रूम आहे तिथे 12 वाजता चेक इन आहे. ते पण कसं होतंय. चला. हे आहे हरिहरेश्वरचं बीच. ATV राईड्स, बनाना राईड्स, बोट्स आहेत आणि हे तिकडे आहे डोंगर त्याची प्रदक्षिणा आणि तिथेच मंदिर पण आहे. सनलाईट अशी आहे की कदाचित दिसणार नाही. आणि हा असा एंट्रन्स आहे बीच. आता सध्या पाणी कमी होत चाललंय. ओटीची वेळ आहे त्याच्यामुळे पाणी कमी होतंय. आणि या बाजूला बीच बऱ्यापैकी शांत आहे. म्हणजे लहान मुलं असल्यावर जाऊ शकतात किंवा वॉक किंवा इथून चालत देखील मंदिरात जायला रस्ता आहे बीचवर ना. बघूया आता. आणि यांचं इथे काहीतरी कलाकारी चालू आहे. तर कॅमेरा करूया आपण वॉटरप्रूफ माउंट मध्ये टाकून शूटिंग. सो थोडासा आवाज कमी होईल आता आणि मग बघूया, मजा करूया बीचवर.
बीचवर बराच वेळ मजा करून आता आम्ही आलो परत पार्किंगमध्ये आणि आता इथून जाणार आमच्या रूममध्ये जिथे आम्ही बुकिंग केलं होतं ऑलरेडी. तर या एरियात बऱ्याचशा रूम मिळतील तुम्हाला, होमस्टे सुद्धा मिळतील, चांगले हॉटेल सुद्धा मिळतील. मी सजेस्ट करेल की गुगल मॅपवर तुम्ही यांना सर्च करा. गुगल मॅपवर पर्टिक्युलर लोकेशन टाकल्यावर जर हॉटेल सर्च कराल तर तुम्हाला नक्की त्या एरियातले हॉटेल्स मिळतील, दिसतील. त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर्स असतात ते कॉल करून तुम्ही चांगली डील ग्रॅप करू शकतात, बार्गेन करू शकतात. अदरवाईज MMT, गो, IBGO आणि अदर जे कुठले पण प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे त्यांचे रेट फिक्स आहे आणि प्लस GST त्यात ऍड करतात, त्याच्यामुळे रेट्स खूप वाढतात. तर मी पण असंच केलं. तर सध्या जे न्यू इयरचा टाइम आहे, सीझन आहे, त्याच्यामध्ये मला 2000, 1700, 1800 अशा रूम मिळत होत्या, नॉन एसीचे. एसीचे तर 2000 आणि 2000 प्लस जात होते. बट एक ममता होमस्टे म्हणून मला मिळालं, त्यांच्याकडे नॉन एसी 1200 आणि एसी 1700 होते. तर आम्ही नॉन एसी प्रेफर केलं कारण थंडी आहे. काल रात्री पण आम्ही झोपलो होतो विदाऊट फॅन वगैरे, तर एवढं काही जाणवलं नाही. आता जाऊया होमस्टेवर, त्या ममता होमस्टेला, आणि तुम्हाला दाखवतो रूम वगैरे कशा आहे. चला बाय. तर आम्ही पोहोचलोय ममता होमस्टेमध्ये. माझ्या मागे जे बघू शकता ते यांचं पार्किंग आहे, पूर्ण कव्हर पार्किंग आहे. त्यांची एक गाडी आहे, सध्या कोण आहे नाही म्हणून एक आपली गाडी आहे, आणि अजून एक पार्किंग त्या साईडला पण आहे. तर बँक ऑफ इंडियाच्या समोर आहे ममता होमस्टे. त्यांचे वरती रूम्स वगैरे आहेत आणि खाली स्वतः फॅमिली राहते. जाऊया आता रूममध्ये. आम्ही थोडं लवकर आलोय, 15-20 मिनिटं, म्हणून ते तयारी करतायत. तर चला बघूया, आता दाखवतो तुम्हाला रूम आमची कशी आहे. बाकी ओव्हरऑल तर मी जाऊन आलो तर चांगलीच वाटली, नीट अँड क्लीन आहे. AC आहे, इन केस तुम्हाला AC पाहिजे तर सेम रूममध्ये चार्जेस वाढतील, अदरवाईज सेम रूम तुम्हाला नॉन AC म्हणून मिळते. तर चला, आम्ही वरची रूम घेतली कारण थोडासा बाल्कनी टाईप आहे, गॅलरी, सो स्पंदनला खेळता येईल. तर पटापट करूया सामान शिफ्ट आणि मग बघूया. सगळं सामान शिफ्ट आपण केलेलं आहे रूमवर, आणि हा रस्ता आहे मंदिराकडे जायचा. ही आपली पार्किंग आहे आणि हे आहे ममता होमस्टे. दुसऱ्या साईडने पण दाखवतो. पाण्याची बाटली घेऊन चालल्यात आपली 20 लिटरची. हे आहे ममता होमस्टे आणि आपल्याला वरच्या रूम मिळालेली आहे, आणि समोरच समर्थ कृपा वडापाव सेंटर पण आहे. चला वरती जाऊन तुम्हाला दाखवतो रूम कशी आहे. हे आहे ममता होमस्टेचा 5th फ्लोर. तिथे पण रूम आहेत, फिरतो असाच, आणि हा पॅसेज आहे, इथे पण रूम्स आहेत. या पायऱ्या आहेत वरती यायला, आणि इथे 2 रूम आहेत. तर असा काही एरिया आहे, अशी काही जागा आहे, आणि यांचे हे काही नियम आहेत जे फॉलो करावे लागतील. याचा फोटो टाकून देईल मी एक. ते नियम आपल्याला फॉलो करावे लागतील. बाकी समोर हॉटेल स्वयं आहे, त्यांचं स्वतःचं पण रेस्टॉरंट आहे. इथे पण काही समर्थ कृपा नॉन AC, AC रूम्स आहेत. तर होमस्टेचे ऑप्शन्स वरच आहेत, ऑनलाईन तेवढे दाखवत नाही. तुम्ही येऊन सुद्धा घेऊ शकता किंवा ऍडव्हान्स मध्ये पण बुक करू शकता. घेऊन येण्यामध्ये प्रॉब्लेम हाच आहे की वीकेंड किंवा एका पीक सीझन असेल तेव्हा इथे मिळणं मुश्किल होईल, किंवा मग ज्या ठीकठाक रूम असतील तरी किंवा चांगल्या नसतील तरी त्यांचे चार्जेस जास्त असतील. पण सध्या तसं काय आहे नाही. आम्हाला वाटलं होतं की पीक टाइम असेल, इयर एंड न्यू इयरचा फर्स्ट वीकेंड वगैरे, पण तसं काही आहे नाही. इथे देवस्थान असल्यामुळे जास्त मजे करणारे, पार्ट्या करणारे लोक नाही आहेत. चला, त्याच्याने ठीकच आहे की आपल्याला थोडी शांतता, निवांतपणा मिळेल. आणि दाखवतो रूम. हे एंट्रन्स आहे आणि ही आहे रूम. आम्हाला एकदम नीट अँड क्लीन करून दिली होती, पण आम्ही रूम मध्ये गेल्या गेल्या रूमची वाट लावली, सगळा पसारा केलाय, खेळणी काढली. AC आहे तर वापरला तर रूम AC, नाही वापरला तर नॉन AC. आणि इथे संसार मांडलाय आणि नीट अँड क्लीन वॉशरूम आहे. सो चला बघूया आता मंदिरात जायचं काय आहे. कारण मंदिर तर चालू असतं, पण एक प्रदक्षिणा असते जी डोंगरांना, त्याचा थोडासा टाइम टेबल आहे, कारण भरती ओटीचा वेळ बघून जावं लागतं. अंदाज घेऊया, थोडं फ्रेश वगैरे होऊ. रात्रभर गाडीत झोपून आकडल्यासारखं झालेलं आहे आम्हाला. चला भेटू मग. आता निघालो आहोत आम्ही हरिहरेश्वराच्या दर्शनाला, ज्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. तिकडे चाललोय. तर माझ्या मागे सोबतची लोक तर येतातच आहे, आणि पार्किंग इथेच होती आमची मंदिरापासून 5 मिनिटं वॉकिंग वर आहे, आणि समोरच मंदिर आहे. आणि बघा इथे बोर्ड लिहिला पण आहे, चालत हरिहरेश्वर मंदिराकडे. आणि ही जी गाडी आली तिथूनच आपण गेलेलो बीचवर सकाळी. एवढ्या जवळ इथून स्टे पासून आहे. जाऊया
आणि बघूया, पहिले जेवायची सोय पण बघू कुठेतरी आणि मग नंतर मंदिरात जाऊया, कारण आपल्याला प्रदक्षिणा पण मारायची. सो वेळ लागेल सर्व गोष्टी करायला. पोहोचलोय मंदिराच्या जवळ आणि इथे पार्किंग स्पेस आहे. इन केस तुम्ही वन डे साठी येत असाल तर इथे गाडी पार्क करून समोरच मंदिर आहे, जी कमान दिसते टेम्पोच्या पुढे, तिथे तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. आणि याच पार्किंगच्या मागे बीच देखील आहे. हे जे मागे बिल्डिंग आहे हरिहरेश्वर बीच रिसॉर्ट आहे. पण तिथे आता काय आहे नाही राहण्यासारखी सोय. तर अशी पार्किंग स्पेस आहे. न्यू इयर असल्यामुळे बरेच लोक आलेले आहेत आणि आज सॅटर्डे सुद्धा आहे. आय थिंक सॅटर्डे आहे ना. येस. तर चला बघूया, दर्शन घेऊया किंवा जेऊया. काय मिळतंय पहिले. काय खातोय. लॉलीपॉप. आणि जेवणार ना मग. बोटल मिररचा लॉलीपॉप खातोय. तर पार्किंगच्या समोर आहे प्रचिती भोजनालय, जिथे आता आम्ही जेवायला आलेलो आहोत. आणि असं काही भोजनालय आहे. इथे थाळी सिस्टम वर तुम्हाला गोष्टी मिळतील आणि ऑन ऑर्डर सुद्धा स्वीट्स मध्ये काही गोष्टी मागवून मिळतील, मोदक वगैरे. तर चला बघूया आपली थाली कशी येते आणि मग जेवून जाऊ दर्शनाला. तर प्रचिती भोजनालयामध्ये जेवण करून आता आम्ही निघालो आहोत मंदिरात दर्शनाला. समोरची जी कमान दिसते छत्रींच्या पुढे, ते आहे प्रवेशद्वार. चला जाऊया आतमध्ये दर्शनाला आणि बघूया किती गर्दी आहे काय आहे. पार्किंग बघता तर गर्दी दिसते ते. चला आज जाऊन बघूया. मंदिराकडे जाताना बरीच तुम्हाला दुकानं मिळतील, ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी विकायला आहेत. खेळणी आहेत, हॉटेल सुद्धा आहे जेवायला. चला जाऊया दर्शनाला आणि मग बघूया कुठून कसं आहे काय आहे. दुकानं बरीच आहेत. कोकण माव्याचे सुद्धा मावा कोकण मेव्याची पण दुकान आहे. ट्रेडिशनल कोकण पद्धतीच्या सर्व गोष्टी मिळतील. पापड, लोणचे, मसाले इत्यादी इत्यादी. चला जाऊया आपण पुढे. हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार, जे दगडांनी बनवलेलं आहे आणि वरती नाव देखील कोरीव कामाने केलेलं आहे. पण आजूबाजूच्या दुकानांमुळे हे गेट पूर्ण झाकलं गेलं आहे. जाऊया आता इकडनं आतमध्ये, आणि आतमध्ये पण आपण बघू शकतो की काही प्रसादाची दुकानं आहे, जिथून तुम्ही देवासाठी प्रसाद वगैरे अशी थाळी घेऊ शकतात. हार वगैरे फुलं हे सगळे घेऊ शकतात. आणि आता आम्ही चाललो आहोत मुख्य हरिहरेश्वराच्या दर्शनाला, आणि याला भेटला एक मित्र याचा. श्री क्षेत्र हरीश्वर दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळख आहे याची. तर कार्तिक 2025 आता तर झालेला आहे. हा आहे मंदिर परिसर, जिथे आपण आता आलेलो आहोत. आणि अस्थि विसर्जन घाट देखील आहे इथे. स्वच्छता गृह आहे आणि हे मुख्य मंदिर आहे. पहिले घेऊया कालभैरवाचं दर्शन आणि मग पुढे जाऊया. मुख्य जे मंदिर आहे हरिहरेश्वराचं, आणि प्रदक्षिणा मार्ग तिकडून मागून कुठून तरी आहे ते बोलले होते. आणि जायला पण परवानगी आहे किंवा जाऊ शकतो, पाणी कमी आहे. चला जाऊया आपण. चाललोय दर्शनाला आणि इकडनंच प्रदक्षिणा मार्ग देखील आहे. सध्या जाऊ मंदिरामध्ये दर्शनाकरिता. आणि प्रदक्षिणा मार्ग तिकडून असं फिरून वरती समोरून बघाल तर वरतून जातो डोंगरावर. चला पहिले जाऊया दर्शनाला. एकदम ट्रेडिशनल जुन्या काळातली मंदिरं जशी असायची तसं आहे. कौलारू आहे आणि सगळे लाकडी बांधकाम आहे. आणि पूर्वी एवढं आम्ही याच्या आधी आलो होतो तेव्हा एवढं लाईन सिस्टीम नव्हती. आता ही सिस्टीम झालेली आहे. तर चला. हा जो पायऱ्यावरती चाललाय तो जातो प्रदक्षिणा मार्ग. जसं आपलं दर्शन होईल त्याच्यानंतर आपण जाऊया प्रदक्षिणा मार्गा थ्रू प्रदक्षिणा घ्यायला करायला. महर्षी अगस्त्य ऋषी स्थान आहे. खिडकी बंद आहे, त्याच्या पाया पडत होता बिचारा. आणि श्रीदेव हरिहरेश्वर, श्रीदेव काळभैरव व श्री योगेश्वरी आई अशा मूर्त्या आहेत. त्यांचे फोटो इथे बाहेर बॅनरवर लावले. लाकडी पिलर आणि कॉलम्स आहेत. अतिशय सुंदर असं बांधकाम.
भैरव आणि योगेश्वरी आईचं दर्शन. आणि आता जाऊया हरिहरेश्वराच्या दर्शनाला. चला. प्रवेश करतानाच गणपतीची मूर्ती आहे. डावीकडे नंदी आहे आणि उजवीकडे परत गणपती आहे. सुंदर अशी रोषणाई केलेली आहे मंदिराला. बाप्पा आहेत ना आतमध्ये. बघ कसं आहे, आपण जातो ते शंकराचं वेगळं असतं ना पिंड. इथे बघ कसे बाप्पाची. तिकडे आत नाही जायचं, आत नाही जायचं. हो का? कॉइन नाही का? तर इथे असलेल्या गणपती बाप्पाला पडले बा. गोष्टींचे फोटो येथे प्रदक्षिणा मारताना ही कपार दिसते सर्व ठिकाणी आहे. स्पंदन. तिसऱ्या फोटो याच ठिकाणी जिथे आपण जाणार आहोत खाली उतरू. हे काही इथल्या देवांचे फोटो आणि हरेश्वराला सजवल्यावर दिसणारा कशी दिसते त्याचा फोटो आहे. असं काही हे मंदिर आहे. स्पंदन इकडे ये बी कापायला जातो. चला इथून जाऊ मंदिराच्या बाहेर आणि बघूया कसं आहे, काय करताय. प्रदक्षिणेला तर निघायचं कसं. थोडा वेळ इथे बसून शांततेचा अनुभव घेऊया. तर आता चाललोय आपण मंदिरात प्रदक्षिणा मार्गाला. तर हा आहे प्रदक्षिणा मार्ग समोरचा जो पायऱ्यांवर चाललेला आहे. तर जाऊया बघूया. अरे तो पण खेळायला आला तो. नाही तो पण खेळायला बघत. थोडस ट्रेकिंग आहे इथे. तेवढं ट्रेकिंग वरती जावं लागतं आणि पायऱ्या सर्व चिरांपासून बनवलेल्या आहेत. ट्रेकिंग करून वरती गेल्यावर आपल्याला एक ओव्हरव्ह्यू दिसतो या सर्व जागेचा आणि हरिहरेश्वर बीचचा. आणि मग आपण त्या प्रदक्षिणा मार्ग. चला जाऊया वरती. तर ही थोडीफार ट्रेकिंग आहे आणि हा पळत सुटलाय वरती. थोडस हे असं चढण आहे ट्रेकिंग सारखं. एकदम कच्चा रस्ता तर नाहीये पण बऱ्यापैकी आहे. आता कर तू. हा एक व्ह्यू आहे हरिहरेश्वरचा. ती पार्किंग आहे आणि खाली झाड मंदिर दिसत नाही इथून. आता आपण जवळ थोड्याच वेळात पोहोचू. तर चला जाऊया डायरेक्ट वरती, तिकडून शूट करू. एकदम फुल ऑफ एनर्जी.
तर प्रदक्षिणा मारता मारता आता आम्ही पोहोचलो आहोत एका अशा पॉइंटवर जिथे नॅचरली दोन डोंगरांमध्ये फट पडून हा मार्ग तयार झाला आहे. आता इथून खाली उतरून आपण जाऊया उजव्या बाजूच्या डोंगरांना प्रदक्षिणा मारायला. या दोन्ही डोंगरांची काही विशिष्ट नाव आहे ती मी माहिती करून खाली देईल तुम्हाला. आता जाऊया, उतरूया खाली आणि मग पूर्ण प्रदक्षिणा मारूया. सिंगल सिंगल पायरी उतर. ठीक है लिया. अर्ध्या पायऱ्या आपण उतरलोय. आता अजून थोडासा प्रवास बाकी आहे, मग आपण जाऊ समुद्राच्या जवळ आणि होईल सुरू या डोंगराची परिक्रमा, आय मीन प्रदक्षिणा. चला उतरूया खाली. उतरलोय आपण आणि हीच ती जागा आहे. ही पूर्ण जागा भरतीच्या वेळेस समुद्राने म्हणजे समुद्राच्या पाण्याने कव्हर केलेली असते, पण आता ओहोटी आहे तर आपल्याला इथे जाता येते. आणि इथे याल तर या काही गोष्टींचं भान ठेवा. सेल्फी काढण्यात एवढे पण गुंग नका हो की स्वतःचा जीव गमावून बसाल. तर तिकडून आपण आलोय वरतून उतरून आणि आता चाललोय इथे खाली. तर चला जाऊया पुढे आणि मग दाखवतो तुम्हाला व्ह्यू कसा आहे. तर त्या कपारीतनं आलो आपण खाली आणि हे असं काही दृश्य आहे इथे. समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा आणि हा झिजलेला डोंगर. समुद्राने वर्षानुवर्ष लाटा आदळून हा डोंगर पूर्ण झिजवलेला आहे. पूर्ण कपाऱ्यात बघू शकता गोल गोल अशा नक्षा तयार झालेल्या आहेत. आणि हा असाच पट्टा पुढे जातो आणि या डोंगराला प्रदक्षिणा होते. तर आता वातावरण असं आहे की सनसेट दिसणं मुश्किल आहे, तर त्यामुळे सनसेट तर दिसणार नाही. सूर्य अजून पण वरतीच आहे, दुपार आहे सध्या तरी, तर वेळ लागते. आणि याला एवढ्या खोल पाण्यात डुबाक करायचे. तर चला जाऊया पुढे अजून आणि बघूया. आणि खाली बघाल तर अशा नक्षा तयार झाल्या आहेत, जसं काय कोणी या नक्षा बनवलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी काही ना काही नक्षे. ही इथे नक्षी आहे, इथे पण नक्षी आहे, इथे पण नक्षी आहे. जसं आपल्याकडे दगडांनी भिंत बनवली जाते आणि तेव्हा ते जे कन्स्ट्रक्शन ते चित्र दिसतं बांधकामाचं, तसं हे थोडंफार दिसतंय. चला जाऊया पुढे अजून. तर आपण आलो होतो त्या बाजूनी तिकडनं आणि आता प्रदक्षिणा पूर्ण करत करत आपण आलो एक्झॅक्ट डोंगराच्या मागच्या साईडला. इथून पुढे जी ती साईड आहे जिथे ते ब्ल्यू शर्ट वाला एक माणूस उभा दिसतो आहे, ती आपल्याला बीच साईड परत विजिबल होईल. इथून जे विजिबल होतं समुद्र, हा डायरेक्ट म्हणजे क्षितिजापर्यंत समुद्र दिसतो असा आहे. याच्या पुढे जो समुद्र दिसेल तो समुद्र किनारा असेल, नॉट पूर्ण समुद्र असेल शेवटपर्यंत. थोडं कन्फ्युजिंग बोलतोय, बट सिच्युएशन किंवा जे काही दिसतंय ते शब्दांमध्ये एक्सप्रेस करणं थोडं कठीण आहे. आपण पाठवूया कॅमेऱ्याला वरती आणि बघू कसं दिसतंय. चला जाऊया पुढे. अजून थोडस पुढे आल्यावर दिसतो फेसाळणारा समुद्र. म्हणजे इमॅजिन करू शकतात या लाटा इथे एवढ्या रौद्र रूपात दिसत आहेत, पण जिथे आता आपण उभा आहोत किंवा अजून आपल्या पाठी इथपर्यंत या लाटा पोहोचतात. जेव्हा समुद्राला भरती येते या डोंगरापर्यंत येतात आणि या डोंगराला वरती तुम्हाला जे होल दिसत आहेत किंवा असे खड्डे पडल्यासारखे, तर तेवढी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. विचार करू शकतात पाणी किती उंचावर येत असेल आणि आता ओहोटी झाली आहे तर किती खाली आहे. चला जाऊया. आता इथून पुढे जास्त काय आहे नाही आणि समोर जो आहे तो किनारा आहे. किनारा पण बघाल तर व्हिडिओमध्ये लांब तुम्हाला एक येलो कलरचं एंट्रन्स आहे. सकाळी आम्ही त्याच एंट्रन्सवर होतो आणि तिथे पाणी होतं जवळ त्याच्या, आणि आता हेच पाणी इथे आलंय. पण आज वातावरण ढगाळ आहे
समहाव पावसाळ्यासारखं, त्यामुळे आपल्याला सूर्यास्त तर बघता येणार नाही. चला जाऊया इथून पुढे, बघूया. तर आत्ताच मी त्या काकांना विचारलं, जे इथे ज्यूस सेंटर लावतात, सगळा सेटअप काढतात, तर त्यांच्या माहितीनुसार आत्ताच्या वेळेस म्हणजे सध्या हा जानेवारी जो डिसेंबर एंड जानेवारी महिना आहे, 11 वाजेपर्यंत सकाळी इथे सर्व पाण्याने भरलेलं असतं, पूर्ण पाणी असतं. आणि 11 पासून नंतर रात्रीपर्यंत म्हणजे 6-7 वाजेपर्यंत ही जागा मोकळी असते. तर दिवसाच्या या वेळेत तुम्ही कधी येऊ शकतात ही प्रदक्षिणा करायला. कारण ठिकठिकाणी बोर्ड लावलेत की गायडन्सच्या थ्रूच तुम्ही जा, असे स्वतःच्या मर्जीने कुठल्याही वेळी जाऊ नका. कारण एवढ्या मोठमोठ्या लाटांमध्ये जर इथे अडकलं तर वाचणं इम्पॉसिबल आहे. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा यायच्या आधी 2-3 जणांना इन्क्वायरी केली, विचारलं, मंदिरात दर्शन घेतलं, तिथे काम करणारे जे स्टाफ होते संस्थेचे त्यांना विचारलं, त्याच्यानंतरच इथे आलो. सो चला इथून जाऊया पुढे. आणि जिथे पण हे पाणी साठतं तिथे असे शेवाळ्याचे डबके तयार झालेत. सो जरी समुद्राचं पाणी नसलं म्हणजे लाटा नसल्या तरी पण या शेवाळ्याच्या डबक्यांमुळे चालणं थोडंसं कठीण होतं. तेव्हा चालताना देखील या गोष्टीची काळजी घ्या. घसरून पडला तर जोराचा बसेल दगड, अशी दगड आहेत. चला जाऊया पुढे. आलोय आपण आता पूर्णपणे बीच साइडला. हा थोडासाच पॅच आहे. समोरच तुम्हाला काही दुकानं दिसत आहेत आणि पायऱ्या दिसत आहेत, रेलिंग्स लावले जिथून तुम्ही चालत जाऊ शकता. आणि हा एंड आहे म्हणजे या प्रदक्षिणेचा. त्या डोंगराच्या वरतून तिथून त्या साईडनी खाली उतरून आपण हा पूर्ण पायी रस्ता तर नाही म्हणू शकत, पायी या दगडांवरनं इकडे येतो आणि नंतर इथूनच पुढे जातो. आणि हा बीच आहे. आता आम्ही सकाळी ऑलरेडी बीचवर आलो होतो, आता आपण बराच वेळ फिरतोय. प्रॉपर आराम नाही झाला म्हणून थोडासा आराम करून बघू संध्याकाळी येऊ. आणि दशक्रिया विधी पण कदाचित तिथे होतात, कारण शंकराचं ठिकाण आहे. चला जाऊया आणि बघूया आता पुढे काय प्लॅन आहे आणि काय काय करायचं आहे. डोंगराला प्रदक्षिणा मारून तुम्ही या ठिकाणी येतात. हा एंड पॉइंटच आहे ऑलमोस्ट, कारण इथे पुढे परत मंदिर आहे. हे जे मंडप टाईप दिसते तो मंदिराच्या बाहेरचा परिसर होता. तर जर प्रदक्षिणा मारतच असाल पूर्ण डोंगरावर तर प्रदक्षिणा मारून इकडनं येऊन मंदिरापर्यंत या, अदरवाईज ती प्रदक्षिणा म्हटली नाही जाणार. आता बरेचसे लोक येत आहेत आणि तिकडनं मधून कल्टी मारतायत, बीचवरनं आपापल्या रूम्स किंवा जिथे कुठे पार्किंग आहे तिथे जात आहेत, किंवा ते रूम्स घेतले आहे किंवा कुठेही बीचवर डायरेक्ट खेळायला जातात. सो ते काही सेन्स नाही बनत त्यामध्ये. म्हणजे एक प्रकारे मंदिरात तुम्ही देवाला प्रदक्षिणा मारताय आणि अर्धवट बाहेर निघून गेले असं येते. पूर्ण प्रदक्षिणा मारा, परत मंदिरापर्यंत या, तर ती प्रदक्षिणा म्हटली जाईल. अदरवाईज नुसता एक फेरफटका. तर चला जाऊया मंदिराजवळ आणि तिकडनं जाऊ आपण रूमवर, थोडासा रेस्ट वगैरे करू आणि मग नंतर बघूया काय प्लॅन आहे, किती वाजता परत यायचंय का नाही. चला बाय. मंदिरात दर्शन करून आणि प्रदक्षिणा मारून आपण आलेलो आहे आणि हॉटेल अगरस ती समथिंग आहे, तिकडे आपण नाश्ता पण केला, वडापाव आणि चहा तुम्ही बघितला असेल. मागे पार्किंग आहे, मगाशी बोललो तशी. अजून पण तेवढ्याच गाड्या आहेत जेवढ्या आधी होत्या. बरेचशी लोक विकेंडच्या स्टे नुसार आली. आता आपण चाललोय हॉटेलवर आपल्या ममता होम स्टेला आणि मग बघूया तिकडनं कसं काय आराम करू थोडा वेळ. बीचवर ऍक्च्युली जायचं होतं पण टायमिंगचा थोडासा ऍडजस्टमेंट नाही होत, कारण आता वाजले आहेत 5 आणि आता झोपून उठेपर्यंत ऑलमोस्ट अंधार पडेलच, त्यामुळे मुश्किलच वाटतंय जाणं. बघूया काय असेल थोडाफार उजेड, 1 तासात उठला 1-1.5 तासात निघताना उजेड काय असेल तर मग येऊ, नाहीतर मग मोस्टली उद्याच होईल. चलो बाय.
गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 8:30, ऑलमोस्ट रात्रच होत आली. बीचवरून येऊन आम्ही थकलो होतो, त्यामुळे मस्त आराम झालाय. आणि आता शोधायला चाललो आहे की डिनरला काय मिळणार आहे. तर जिथे आपण राहतो ममता होमस्टे, यांचं स्वतःचं असं काही जेवणाची सोय नाही आहे, घरगुती जेवण टाईप. याच्या समोर एक स्वयं हॉटेल आहे, तिथे आता मिळत आहे. आणि एक पुढे अजून एक हॉटेल आहे, तिथे मिळतं. आणि दोन्ही ठिकाणी इन्क्वायरी करू कसं आहे, म्हणजे जेवण आहे, थाली सिस्टम आहे का काय आहे. तर चला जाऊया आणि मग बघूया काय सोय होते ते. सर हॉटेलमधून निघून आम्ही चाललो आहे जेवायला. एक ऑप्शन होता हॉटेलच्या समोर जेवायचा स्वयं हॉटेलमध्ये, दुसरा ऑप्शन होता हॉटेल पौर्णिमामध्ये जेवायचा. तर आम्ही हॉटेल पौर्णिमामध्ये आलोय. इकडे थाळी सिस्टम आहे, चिकन मच्छी वगैरेचे बरेच ऑप्शन आहे आणि थोडं घरगुती टाईपचे म्हणून आलोय. हॉटेल तर आपल्या इथे पण जेवतो आपण. चला बघूया. हो, असा काय बसायची जागा आहे, सिटिंग एरिया बरीच मोठी आहे. मोठी फॅमिली किंवा ग्रुप आले तरी होते. आणि आम्ही मागवली चिकन थाळी. बघूया कशी येते चिकन थाळी. आली आपली चिकन थाळी. ग्रेव्ही आहे चिकनची, सोलकढी आहे, थोडीशी कोशिंबीर, कांदा, भात आणि 2 चपात्या आहेत. तर बघूया. आणि समोर हे रेट लावलेले आहेत. सब बघू, जरा झूम करून दिसले नाही तर वेगळा फोटो मी अपलोड करेन. आपल्या चिकन थाळीचे 250 रुपये आहेत. तर चला जेवूया आणि बघूया कशी लागते आता, टेस्ट कशी आहे. हाय मागे बघू शकता, तिथेच आम्ही जेवलो आता. आणि आता चाललोय बीचवर टाइमपास करायला. बघू रात्रीचा बीच कसा दिसतो. आणि भरती आली असेल तर लाटा किती बाहेर येत आहेत कशा. कॅमेऱ्यात तर काही दिसणार नाही तेवढं. जाऊया बीचवर. तर आलोय पण मला नाही वाटत कॅमेरा काय कॅप्चर करेल. हा समोर बीच आहे आणि एकदम जवळ आहे. आणि नुसता रडारड चालले, हे लोक इकडे बसले आणि इथे बाकड्यावर आहेत. असे 2-3 बाकडे ज्याच्यावर तुम्ही बसू शकता आणि टाइमपास करू शकता. पण आता अंधार असल्यामुळे हा थोडासा किरकिर करते. तर चला थोडा वेळ बसूया आणि मग निघूया. चलो बाय. तर आजचा दिवस आपला इथेच संपलेला आहे. आपण बीचवरून साधारण 11:15 वाजता आलो आणि काही गोष्टी आवरल्या वगैरे, जे सामान होतं ते ठेवलं किंवा जे नाही लागणार आहे ते सगळ्या सॉर्ट केल्या. आणि आता झोपू. सगळ्या लवकर उठून बीचवर जायचा प्लॅन आहे. ते बघूया, वर्कआउट करावाच लागेल कारण आज सकाळी पण काय ठीक जास्त काही भिजलो नाही आम्ही, स्पंदननेच मजा केली. तर चला भेटू उद्या आता. बाय बाय.